देवी शुद्ध स्वरूपी पाही, संकल्प मात्र काहीच नाही. नसतेची दिसे त्या ठाई, ते जाणवी देही मूळ माया. आता नित्य स्वरूप आहे, नित्य चैतन्य आहे बरं का. नित्य स्वरूप, नित्य चैतन्य, नित्य परमात्मा ज्या ठिकाणी आहे का, आणि त्या ठिकाणी विकल्पाची बाधा होत नाही, म्हणजे विकल्पच नाही. आणि ज्या ठिकाणी चैतन्य नाही, ज्या ठिकाणी ईश्वर नाही, आणि त्या ठिकाणी विकल्प निर्माण होतो का, त्याला माया म्हणतात. स्वरूप निर्विकल्प पूर्ण, ते मी म्हणावया म्हणते कोण. आईशही टाईस पुरे मी पण, ते मुख्यत्वे जाण मूळ माया. स्वरूपामध्ये विकल्प कसल्याच प्रकारचा नाही. स्वरूपामध्ये विकल्प कोण म्हणते? कोणीच म्हणत नाही महाराज. आणि जे स्वरूपामध्ये विकल्प म्हणतं का बरं का, तर त्या ठिकाणी निश्चित मूळ माया आहे, असं हरिनारायण राजा जनकाला सांगतात. तया मी पणाच्या पोटी, मने मजसी म्या पावे दिटी. मजसी म्या सांगाव्यात गोष्टी, आत्यादरे भेटी माझी मज हो आवी. मनाचा अहंकार बरं का, ज्या ठिकाणी अहंकार आहे का, कुणी बी माझंच ऐकावा, कुणी मला सांगावा, कुणी मलाच वर्णावा, कुणी बी माझ्याच पुढं करावा. अहंकार झाल्यानंतर ती माया, माया ज्याच्यामध्ये आहे का, त्याला वाटतं माझी स्तुती करावा, माझ्या पुढं करावा, मी सांगन ते शब्द कुणीही पाळावा. ज्याच्यामध्ये माया आहे किंवा ज्याला अहंकार झालेला आहे, अहंकार म्हणजेच माया बरं का. अहंकार पुत्र आहे तिचा, अहंकार बरिवे याली, बरोबर आहे ना. हो, अशा प्रकारची ज्याची अवस्था होते का, चैतन्य स्वरूप त्याच्यातलं निघून जातं, अहंकार त्याच्यामध्ये निर्माण होतो. अहंकार म्हणजेच मायेचं स्वरूप, ज्याची अवस्था झाली आहे याला माया म्हणतात, अशा प्रकारे सांगतात. मज माझी अति प्रीती, माझी मज वीरती. माझ्याची म्या घेवनी युक्ती, मज माझी प्राप्ती मदबोधे व्हावी. माझी मलाच सर्व कार्यामध्ये यश येवावा. मलाच प्रत्येकानं पसंत करावा, माझंच कार्य सिद्धीला जावावं, बरोबर आहे ना. आणि माझं सगळं जगामध्ये आहे ते सर्वस्व चालावा, अशा प्रकारचा जो का अहंकार आहे का, आणि अहंकाराच्याच स्वरूपामध्ये ती माया त्याच्यामध्ये असते. म्हणून अशा प्रकारची कल्पना त्याच्यामध्ये निर्माण होते, अशा प्रकारे सांगतात. मने मज मियाची आलिंगावे, मज मियाची संभोगावे. मज मियाची संयोगावे, नियोगावे स्वामी सेवकत्वे सर्वदा. मी मलाच आलिंगन द्यावे, माझी मलाच संयोग व्हावा, माझी मलाच विवेकानं मी राहावावं, अशा प्रकारच्या जे काय संभावना आहेत आणि त्याला निर्माण होतात. कशामुळे होतात? मायाचा असर त्याच्यामध्ये असतो, म्हणून करतात. त्याची अवस्था त्या प्रकारे होते. ऐके आजानुभावून रपनाता, ऐसे आठवले भगवंता. तो आठव झाला सृजिता महाभूता भौतिका. अशा पद्धतीनं हरिनारायण राजा जनकाला सांगू लागले. जो काही भगवंत आहे का, आणि त्या भगवंताला आठव झाला बरं का,
आणि प्रत्येक भूताला त्या भगवंतानं नटवलं. सृजिले म्हणजे नटवलं. प्रत्येकाला, प्रत्येक भूताला, प्रत्येक जीवाला भगवंतानं नटवलेलं आहे असं हरिनारायण राजा जनकाला सांगतात. चारी वर्ण चारी खानी, चारी युगे चारी वाणी, चारी पुरुषार्थ लक्षणी, मुक्तीची मांडणी मांडली चतुर्था. हो, चार खानी, चार युग, चार पुरुषार्थ, चार वाचा, चार मुक्त्या, हे प्रत्येक जीवाला नटवायचं असल्यानंतर लागतं महाराज. चार देहेत महाराज, चार देहेत, चार देहानं नटवावं लागतं, चार खानीनं नटवावं लागतं. जीव म्हणजे चार खानी आहेत महाराज. हां, चार पुरुषार्थ आहेत. चारही पुरुषार्थानं जीवाला नटवावं लागतं, चारी खानीतून नटवावं लागतं महाराज. चार प्रकारचे देह आहेत, त्याच्याशिवाय जीव नटत नाही असा कुणी विचार केला? भगवंतानं विचार केला. आणि प्रत्येक जीवाला महाराज भगवंत सजवण्याचा प्रयत्न करतात. कसे करतात पुढे सांगतात. उभारुनी तिन्ही गुण आठोरती त्रिभुवन, तेने मांडनी त्रिपुटी विंदान, कर्म ही संपूर्ण त्रिदा केले. कर्म ही संपूर्ण त्रिदा केली. बरं का, तीन गुण भगवंतानं निर्माण केले. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. आणि तीन गुणातून त्रिभुवन निर्माण केलं महाराज, आहे का नाही? तीन गुण निर्माण केले देवानं आणि तीन गुणातून त्रिभुवन निर्माण केलं. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. आणि त्याच्यामध्ये त्रिपुटी निर्माण केल्या. बरं का, स्वर्गामध्ये वेगळी अवस्था, पृथ्वीवर वेगळी अवस्था आणि पाताळामध्ये वेगळी अवस्था. आणि त्या ठिकाणी स्वर्गामध्ये वेगळी जीव, पृथ्वीवर वेगळा जीव आणि पाताळामध्ये वेगळा जीव, म्हणजे त्रिपुटी निर्माण केली. आणि त्या त्रिपुटीमध्ये जीवाचं सजवणे महाराज, जीवाला नटवणे किंवा जीवाला जन्म देणे आणि त्याचं व्यवस्थापन करणे, हा विचार प्रकार भगवंतानं मनामध्ये केलेला आहे. यवम एकपणी बहुपन, रूपा आणि मुळीची आठवण, परी बहुपणी एकपण, अखंडत्वे पूर्ण ते कदान भंगे. हो, भगवंतानं असा विचार केला, एकापासून अनेक आणि अनेकापासून एक, एकापासून अनेक महाराज आणि अनेकापासून एक, असं अखंड अशा प्रकारचे जीव निर्माण केले. आणि ते जीव पुन्हा संपणार नाहीत. बरं का, एकापासून अनेक आणि अनेकापासून एक अशा प्रकारचा विचार भगवंतानं डोक्यात आणला. अखंड, बरं का, त्याचा खंड नाही पुन्हा. अशा प्रकारची भूताची सजवण्याची किंवा भूताला जन्म देण्याची भगवंताने मनामध्ये इच्छा केलेली आहे. जी जी कुंभार भांडे करी, आकाश सजेची त्या भीतरी, देवी महाभूते भौतिकाकारी, समन्वय हरी सर्वदा सर्वी, समन्वय हरी सर्वदा सर्वी. फुला लहाडाचा बाप चाडाचा घडवी तो मडकी रे. बरं का, कुंभारानं जे जे गाडगे केले, बरं का, आणि त्या गाडग्यामध्ये पाणी टाकलं आणि त्या पाण्यामध्ये आकाश दिसतं किंवा सूर्य दिसतो, आहे ना? जे जे गाडगे बनवले आणि त्या गाडग्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये आकाश दिसतं का नाही? तसं प्रत्येक जीवामध्ये स्वतः भगवंत नाही. प्रत्येक गाडग्यामध्ये पाण्यामध्ये आकाश दिसतं,
दिसतं का नाही? गागरीमध्ये पाणी भरा आणि सहज तिथे डोकावून बघा, ते वरचं आकाश त्याच्यामध्ये दिसतं. तसा या प्रत्येक जीवामध्ये बरं का, जसं पाण्यात आकाश आहे तसं प्रत्येक जीवामध्ये बरं का सर्वभूती सगळ्यामध्ये, सगळ्याच्या भोवताली आणि सगळ्यामध्ये ईश्वर आहे. जसं पाणी गाडग्यात आहे आणि आकाशही गाडग्यात आहे, आणि त्या पद्धतीनं सृजिलं म्हणजे निर्माण केलं. कुंभारानं जसं गाडगं निर्माण केलं त्याचं जसं आकाश दिसतं, तर सगळ्या भूतामध्ये भूतेश्वर आहे म्हणून सांगतात. राया जान याच आरती बोलिले उपनिषदा प्रती, एकाकी न रमते या श्रुती, द्वैताची स्फूर्ती भगवंती स्फुरली. हो, अशा पद्धतीनं याचा कुणी सांगितलं, श्रुतीनं सांगितलं, वेदानं सांगितलं, पुराणानं सांगितलं, हे भगवंतानं भूते निर्माण केले म्हणून, आणि भगवंत त्याच्यामध्ये आहे. सगळ्यांना सांगितलं, वेदानं सांगितलं, श्रुतीनं सांगितलं, शास्त्रानं सांगितलं, पुराणं सांगतात. आणि त्याच पद्धतीनं अद्वैत रीती भगवंत त्याच्यामध्ये अद्वैतपणानं आहे म्हणून सांगितलं. द्वैत नाही, अद्वैतपणे, आणि अद्वैतपणे भगवंत राहतो म्हणून ते भूत व्यवस्थित चालतात. अशा प्रकारे सांगतात. किंबहुना एकपणे समजते रूपाली महाभूते, तीची हरीची माया येते जान निश्चिते नृपनाथा. हे नरपनाथा, हे राजा, सर्व भूत एकसारखेच रूपा आली महाराज. जाण निश्चिती हरीची माया. आपण कापूस लावले, सगळ्यांना कापूस लावला का नाही? सगळा कापूस संगत उगवला आणि सगळंच वाढू लागला, एक लेवल वाढू लागला, वाढायला का नाही? तर मका लावली, सगळी मका संगत बरोबर आली, सगळी सारखीच आहे महाराज, कमी जास्त नाही महाराज, सगळी सारखी. आणि तशा पद्धतीनं भगवंताने हे भूत निर्माण केले आणि सगळे संघ वाढू लागले. आणि हीच हरीची माया जान राया. राजा जनकाला हरिनारायण सांगतात. अशा प्रकारे